आद्यत्रय जननी देवाची ये मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची रायगडी मंदिरी बसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मणी करुणेचा भगवान श्री पांडुरंगरायाच्या चरणकमली ही कीर्तन सेवा आपल्याला समर्पित करायची आहे। कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे लाडके भक्त महाराष्ट्राचे लाडके संत जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा पादचरणाचा आणि भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी जीवाला लागलेली आस त्या भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी जीवाला लागलेली तळमळ त्या भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी जीवाला लागलेली ओढ त्या ओढीचं रूपांतर एका सासूरवासीन कन्येच्या माध्यमातून तिच्या माहेराकडे लागलेल्या ओढीचं रूपांतर साम्यतेच्या माध्यमातून दिग्दर्शन करणारा अभंग आपण या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे। विठाला 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 कीर्तन सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर प्रारंभ करण्याच्या अगोदर परिहार द्यायचा म्हणजे तो असा अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय बंकट स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये गुरुवर्य सुदाम बाबा असतील गुरुवर्य शांती ब्रह्म रामहरी बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये गुरुवर्य रामहरी बाबा संस्कार आश्रम वानगाव फाटा या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्तानं बरं का आषाढी एकादशीच्या निमित्तानं ही आपली कीर्तन सेवा आणि या कीर्तन सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातील सर्व नामवंत गायक तर आहेतच बरं का पण या कीर्तन सेवेसाठी उपस्थित नामवंत कीर्तनकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये विशेष करून आमचे परममित्र भागवताचार्य आमचे शंकर महाराज चिंतकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे गायनाचार्य उमेश महाराज चव्हाण या ठिकाणी आहेत। आमचे गायनाचार्य भागवत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे परम मित्र गायनाचार्य युवा कीर्तनकार गोविंद महाराज नाईकवाडे या ठिकाणी ते सुद्धा उपस्थित आहेत। आणि तसेच विशेष म्हणजे गुरुवर्य रामहरी बाबा संस्कार आश्रमातील विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या संस्थेतील अनिकेत या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व संत महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होऊन गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज असतील गुरुवर्य शांतीब्रह्म रामहरी बाबा असतील गुरुवर्य तालभास्कर सुभाष महाराज देशमुख असतील या आदी करून सर्व संत महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन मी या माझ्या कीर्तन सेवेकडे वळतो। विठाला विठाला जास्त बोर होऊ नका बरं का फक्त मी एक पाऊण तास कीर्तन करणार बरं का 400-500 लोक आहेत जास्त नाहीत या ठिकाणी पण जास्त तुम्ही बोर होऊ नका बरं का। असो जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये एका सासूर वाटणीच्या जीवनाची व्यथा प्रतिपादन केलेली आहे बरं का। खरं तर साधकाचं जीवन
आणि सासूर वाटणीचं जीवन हे सारखे. भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी तळमळणारा भक्त आणि सासर घरी सासरवास झाल्यानंतर, सासर घरी त्रास झाल्यानंतर तिच्या माहेराकडे जाण्यासाठी तळमळणारी मुलगी किंवा कन्या, या दोन्हीचं उपक जगद्गुरु तुकोबारायांनी साम्यतेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. विठाला विठाला अरे ज्या वेळेला ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा निघतो आणि ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा निघल्याच्या नंतर त्या वारकऱ्यांच्या जीवाची, त्या भक्ताच्या जीवाची ओढ त्या भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी, त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी जाण्यासाठी किती असते, त्या ओढीचं महाराजानं या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून ऐका बरं का, पण माझ्या दृष्टिकोनातून पुरुषाच्या जातीला या गोष्टी माहीत नाही. जातीला म्हणजे पुरुषांना बरं का, नाही तो तुम्हाला वाटून जातीला म्हणजे खालचा साहेब शब्द वापरला काय. पुरुषांच्या जातींना या गोष्टी माहीत नाहीत. कारण भक्ताची ओढ भगवान परमात्म्याकडे किती असते आणि सासूर वासनेची ओढ माहेराकडे किती असते हे पुरुषांना कळणार नाही. बरोबर आहे की नाही? पुरुषांना कळणार नाही. कारण भक्ताची ओढ जास्त कोणाला आहे? या महिला मंडळींना. बरोबर आहे की नाही? कोणाला आहे? महिला मंडळी नाही. आणि माहेराची ओढ कोणाला आहे? महिला मंडळी. नुसता कोरडा धाक आहे तुम्हाला सांगतो. हे दोन्ही दृष्टांत दिले तरीही पुरुषाच्या हृदयापर्यंत पोचणारी नाहीत, पुरुषांच्या हृदयापर्यंत भिडणारी नाहीत. म्हणून नुसता कोरडा धाक आहे. पण स्त्री जातीला माहेर काय आहे याची जाण आहे बरं का. पण मी क्षमा मागून बोलतो, सगळ्यात स्त्रियांना माहेराची जाण नाही. जिला सासर घरी त्रास असेल, सासूरवास असेल, तिलाच माहेराची जाण आहे. भूक लागलेली असेल तर जेवणाची मजा आहे, झोप आलेली असेल तर अंथरुणाची मजा आहे. जसं माय बापाचं अंतकरण आपल्या मुलीसाठी कसं तुटतं आणि मुलीचं अंतकरण आपल्या माय बापासाठी कसं तिळतिळ तुटतं, या गोष्टी त्याच वेळेला कळत असतात, समजत असतात की ज्या वेळेला त्या मुलीला सासर घरी सासूरवास असेल, त्रास असेल, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपल्या माहेराचा आनंदाचा क्षण त्या मुलीला कळत असतो. म्हणून त्यातली त्यात मी सांगेन की पुरुषांच्या जातीला या गोष्टी माहीत नाहीत. भगवान परमात्म्याची ओढ, माहेराची ओढ पुरुषांना माहीत नाही. आता मी माता भगिनीकडे बोलतो बरं का, एका दृष्टिकोनातून बोलतो. कारण आता मुळामध्ये सासूरवासच राहील नाही. ऐका ऐका ऐका, माझ्याकडे लक्ष द्या, मला विक्षेप जमत नाही जास्त बरं का. पण आता मुळामध्ये सासूरवासच राहिलेला नाही बरं का. त्यामुळे वेळीला सासरण माहेर सारखं झाले, सासरण माहेर सारखं झाले. कारण आता सासुरवास राहिलेला नाही बरं का. गोविंद महाराज, सासुरवास राहिला नाही. मी जे बोलतोय का तुमच्या समोर ते मी माझ्या पदरचं बोलत नाही, ते जगद्गुरु तुकोबारायांच्या काळातलं बोलतोय मी. आपल्या काळातलं बोलत नाही, आपल्या काळातलं नाही. त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये सासुरवास होता, आता सासुरवास राहिलेला नाही बरं का. आता उलटा सुनवास आहे. आता काय? आता उलटा सुनवास आहे. तुम्ही म्हणता कशाहून? हे अगोदर म्हाताऱ्या कीर्तनाला येऊन बसले म्हणून म्हणतोय. अगोदर कीर्तनाला म्हाताऱ्या येऊन बसले म्हणून म्हणतोय. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो सासुरवास होता. सगळा जमानाच उलट्या पद्धतीचा निघालाय बरं का. सगळा जमानाच उलट्या पद्धतीचा निघालाय. तर सासुरवासानं तरी संयुक्तिक का चालत? का चालत संयुक्ती का चालावं सासुरवासानं? पूर्वीच्या काळात तुम्हाला सांगतो सासवांचा जमाना होता बरोबर. सासवांचा, आता सुनांचा जमाना आहे. पूर्वीच्या काळामध्ये मालकाचा जमाना होता, आता गड्याचा जमाना, आता मजुराचा जमाना आहे. पूर्वीच्या काळामध्ये बापाचा जमाना होता, आता मुलाचा जमाना आहे. पूर्वीच्या काळात तुम्हाला सांगतो बापानं सांगायचं आणि मुलांना ऐकायचं असं होतं बरं का. बापानं सांगायचं आणि मुलांना ऐकायचं असं होतं. पण आता तसं नाही, आता उलट आहे. आता मुलांना सांगायचं आणि बापानं ऐकायचं असं आहे बरं का. तुम्हाला सांगतो पूर्वीच्या काळामध्ये मुलाचं जर लग्न करायचं जर असेल, मुलाचं जर लग्न करायचं असेल तर बाप सांगायचा, बाळू मी ही तुझ्यासाठी पसंत करून आणली. मग त्या बाळूनं तिच्यासोबत लग्न करायचं. पण आता तसं नाही, आता उरपाट आहे बरं का. आता बाळूनं सांगायचं, पप्पा मी ही पसंत करून आणली. मग त्या बापानं त्याचं लग्न तिच्यासोबत राहून लावायचं. मी उलट्या जमान्याबद्दल बोलतोय आणि ज्ञानोबारायांनी सुद्धा उलट्या जमान्याचं वर्णन केलेलं आहे.
आहा कटा हो कटे इहलोकीचे उपराटे अर्जुना तू अवचटे जन्मलासी येत विठाला 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 आहा कटा हो कटे ह्या लोकीचे उपराटे अर्जुना तू अवचटे जन्मलासी येत. ह्या लोकातल्या सगळ्या गोष्टीच उरपाट्या आहेत तर त्याला सावासं बोलायचं तरी कसं कसं बोलायचं. आता आपल्या घरी जर पाहुणे जर आले बरं का, ऐका माझ्याकडे लक्ष द्या बरं का, विनोद जरा मार्मिक असतात. आपल्या घरी जर पाहुणे जर आले तर आपल्या घरातल्या महिला मंडळी काय सांगत असतात पाहुण्यांना, सांगतात की नाही, बसा पाहुण्यांना बरं का, बसा चहा टाकलाय, सांगतात का नाही, चहा टाकलाय बसा चहा टाकलाय. मग तो पाहुणा काय म्हणतो, नाश्ता टाकला तर नका टाकू. काय नाश्ता टाकला तर नका टाकू. बरं टाकलेला चहा घेता येतो का? टाकला म्हणजे काय, टाकला म्हणजे फेकून दिला, टाकून दिला. तो पाहुणा काय म्हणतो, नाश्ता टाकला तर नका टाकू. ती म्हणते नाही नाही टाकला टाकला. काय म्हणते, दोनदा टाकला टाकला म्हणते. आता तो पाहुणा काय म्हणतो, कशाला टाकलं, कंठापर्यंत चहा आला, चहा पिऊन पिऊन कंटाळा आला. आता ती बाई काय म्हणते, बरं एकच घोट घेऊन जा. काय एक घोट घेऊन जा. बरं घेऊन जा का पिऊन जा. नाही नाही आपल्या इकडे भाषा कशी, घेऊन जा का पिऊन जा. पिऊन जा म्हणायला पाहिजे पण ती काय म्हणते, घेऊन जा. बरं ते घेऊन नाही बरं का जात, घेऊन नाही जात. बरं आता तिनं घेऊन जा म्हटल्यानंतर त्यानं काय म्हणायला पाहिजे, मी घरून पातेलं घेऊन येतो आणि नंतरच घेऊन जातो बरं का, असं म्हणायला पाहिजे की नाही. बरं ते घेऊन नाही बरं का जात, ते पिऊनच जातं. आता ते पाहुणा काय म्हणतो, आता लवकर उरका, लवकर आटपा, मला जरा घाई, मला जरा बाजारात जायचंय, मला जरा बँकेत जायचंय. आता ती बाई काय म्हणते, झाला झाला. काय म्हणते, झाला. बरं झाला म्हणजे काय, झाला म्हणजे संपला का नाही, झाला म्हणजे संपला, खतम झाला. बरं त्या बाईनं झाला म्हटल्यानंतर त्या पाहुण्यानं उठायला पाहिजे, निघायला पाहिजे का नाही. ते नाही जात, ते चहा तयार होऊन देतं, शिजून देतं आणि पिऊन जातं, घेऊन सुद्धा जात नाही. विठाला 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 विठाला. म्हणजे शब्द सुद्धा कसे उलट्या पद्धतीचे आहेत तसं जमाना सुद्धा उलट्याच पद्धतीचा आहे. म्हणून मी सांगत होतो, पूर्वीच्या काळामध्ये सासवांचं राज्य होतं, आता सुनांचं राज्य. पूर्वीच्या काळामध्ये मालकाचं राज्य होतं, आता गड्याचं राज्य, मजुराचं राज्य. पूर्वीच्या काळात तुम्हाला सांगतो बापाचं राज्य होतं, आता मुलाचं राज्य. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षकांचं राज्य होतं, आता शिक्षकांचं राज्य नाही, आता विद्यार्थ्यांचं राज्य आहे. पूर्वीच्या काळात तुम्हाला सांगतो गुरुजी असे मोकळ्या मनानं मारायचे बरं, असे मोकळ्या मनानं गुरुजी मारायचे. आणि गुरुजी शाळेत येत असताना घरूनच छडी घेऊन यायचे बरं का, घरूनच छडी घेऊन यायचे. आणि गुरुजी शाळेमध्ये आले की विद्यार्थी असे चळा चळा कापायचे, कशी चला लटलट कापायचे असे. अहो शाळेत तर भ्यायचे बरं का, पण रस्त्यानं सुद्धा भ्यायचे. एवढी दहशत, एवढा धाक पूर्वीच्या काळामध्ये त्या गुरुजींचा त्या विद्यार्थ्यांना होता. पण आता तसं राहिलेलं नाही बरं का, आता उरपाटे. आता विद्यार्थ्यांचा धाक त्या गुरुजींना आहे. आपल्याला काय करतो को काय, आपल्याला काय बोलतो काय, आपल्याला हाणतं काय. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये गुरुजींचं राज्य होतं, आता विद्यार्थ्यांचं राज्य. पूर्वीच्या काळात राजांचं राज्य होतं, बरोबर आहे की नाही गोविंद महाराज. पूर्वीच्या काळामध्ये राजांचं राज्य होतं, आता नागरिकांचं राज्य, प्रजेचं राज्य. अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला मी सांगेन. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो दुधाला किंमत जास्त असायची आणि पाण्याची किंमत कमी असायची बरं का. पण आताच्या शासनाच्या काळामध्ये दुधाची किंमत कमी, पाण्याची किंमत जास्त आहे. आता तुम्हाला सांगतो बिस्लरीच्या पाण्याची किंमत दुधापेक्षा जास्त आहे. म्हणून आता पाणी दुधामध्ये टाकायला परवडत नाही. दुधाची किंमत कमी आणि पाण्याची जास्त आहे. अशा भरपूर तुम्हाला गोष्टी सांगेल मी. आता कीर्तनापेक्षा नटनटीची किंमत जास्त आहे, बरोबर आहे की नाही. कीर्तनापेक्षा नटनटीची किंमत जास्त आहे. काय त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. नटीचं बसणं चांगलं आहे का नटीचं चालणं चांगलं आहे, नटीचं खाणं चांगलं आहे का नटीचं राहणं चांगलं आहे, नटीचा आचार चांगला आहे का विचार चांगला आहे का, आचार चांगला आहे का विचार चांगला आहे का आहार चांगला आहे. तरी सुद्धा तुम्हाला सांगतो इथं जर कीर्तनाच्या जागेवर जर एखादी नटनटी आली असती, इथं कीर्तनाच्या जागेवर जर एखादी जर सायराटची जर जोडी असती, एवढेच लोक कीर्तनात जमले असते, एवढेच लोक जमले असते कीर्तनाला. हो म्हातारे सुद्धा चष्म्यातून टाव करले असते, म्हातारे सुद्धा चष्म्यातून टाव करले. तुम्हाला सांगतो
सांस्कृतिक कार्यक्रम कशाला म्हणायचं हे शासनाला विचारलं पाहिजे बरं का, शासनाला विचारलं पाहिजे. कीर्तन हा शब्द तुम्हाला सांगतो मंत्रालयामध्ये सांस्कृतिक नाही बरं का महाराज. नाही काय तमाशा हे सांस्कृतिक आहे. बरं उलटा शब्द एक असावाच आहे, उलट्या जमान्याबद्दल बोलतो एवढं लक्षात राहावं. तमाशा हा सांस्कृतिक, कीर्तन सांस्कृतिक नाही. तमाशा आराध्याचे गाणे, गोंधळाचे गाणे, पोतराजाचे गाणे हे सांस्कृतिक, कीर्तन सांस्कृतिक नाही. मोठाल्या लोकांनी तुम्हाला सांगतो टीव्हीवर तमाशा दाखवायचा बरं का महाराज. तमाशा दाखवायचा आणि त्याला बरोबर गोड नाव द्यायचं सांस्कृतिक कार्यक्रम. ह्या मोठाल्या लोकांनी सप्ताह नाही घालायचे. सप्ताह घालण्याच्या फालतू भानगडीत त्यांनी पडायचंच नाही. त्यांनी टीव्हीवर तमाशा दाखवायचा म्हणजे त्याचा उरपाटा बरोबर शब्द होतो काय सांस्कृतिक कार्यक्रम. म्हणजे मी उलट्या जमान्याबद्दल बोलतोय, माफी मागून सांगतो. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो सासूरवास असायचा, सासूरवासनीचं जीवन असायचं. आता तो विषय राहिलेला नाही महाराज. म्हणून आता स्त्रीच्या जीवनाला सुद्धा तुम्हाला याचं ज्ञान नाही, या सासूरवासाचा अनुभव नाही. विठाला विठाला म्हणून माहेराचं प्रेम कुणाला वाटत असतं, जिला सासर घरी त्रास असेल, सासूरवास असेल, तिलाच खऱ्या अर्थानं माहेराचं प्रेम वाटत असतं. जिला सासर घरी त्रास नसेल, सासूरवास नसेल, तिला माहेराचं प्रेम वाटत नसतं. म्हणून मी अगोदरच तुम्हाला सांगून गेलो, वेडीला सासरण माहेर सारखं म्हणून बरं का. पूर्वीच्या काळातली ही म्हण आहे बरं का महिला मंडळी, पूर्वीच्या काळातली ही म्हण आहे, वेडीला सासरण माहेर सारखं. पूर्वीच्या काळात एखादी वेडी असायची बरं का, ती सासऱ्याला दादा म्हणायची. ऐका ऐका काय म्हणायची, सासऱ्याला दादा म्हणायची आणि नवऱ्याला भाऊ म्हणायची, नवऱ्याला भाऊ. पूर्वीच्या काळात एखादी वेडी असायची, नवऱ्याला भाऊ म्हणायची आणि सासऱ्याला दादा म्हणायची आणि बापाला काय म्हणायची पप्पा. माहेर घरी गेल्यावर सुद्धा शक्यतो असत बरं का. मी शक्यतो ग्रामीण भागातलं सांगत नाही, शहरातलं सांगतोय. आता शिकल्या सवरलेल्या ज्या सुशिक्षित स्त्रिया मात्र सासऱ्याला कधीच मामाजी म्हणत नाहीत बरं का. मामाजी हा शब्द गेला, आडबाजूला पडला, तो आडवळणीला जाऊन पडला. आता शिकल्या सवरलेल्या ज्या महिला आहेत का, त्या आपला नवरा सासऱ्याला जे म्हणत असेल का तेच ती म्हणते. आता ती तिच्या आईला, तिच्या सासूला आई म्हणते. काय म्हणते? तिच्या सासूला ती आई म्हणते. बरं ती तिची आई का हो? ती तिची आई का? सासू जर आई जर झाली तर नवरा पाठीवरला भाऊ झाला का नाही? सासू जर आई जर झाली तर नवरा पाठीवरला भाऊ झाला का नाही? मग वेडी म्हणावं का शहाणी म्हणावं, काय मिळच लागायचं काम नाही. तुम्हाला सांगतो, सासूला आत्याबाई म्हणायचं, सासूबाई म्हणायचं काही आता विशेष राहिला नाही. त्यातली त्यात नवऱ्याला आरतुरं बोलायचं का, आरतुरं बोलायचं, एकरीच नावाने हाक मारायची आणि त्यानं तिला आवाजावं घालायचं. उलटी गंगा वाहे पूर आकाशी आला, एकाएकी नावेमध्ये समुद्र बुडाला. नाथ महाराजांनी 450-500 वर्षाच्या अगोदरच लिहून ठेवलेले बरं का. उलटी गंगा वाहायला लागली, उलटी दिशा, उलट्या मार्गाचा प्रवास आज या जमान्याचा चालू आहे. असो, मी तुम्हाला चिंतन सांगत होतो, सासूरवासाचं दुःख, सासूरवासनीचं दुःख पूर्वीच्या काळामध्ये असायचं. कारण वयाच्या 5व्या वर्षी त्या मुलीचं लग्न व्हायचं, त्यामुळे सासूरवास असायचा. म्हातारी असायची मोठीच्या मोठी बरं का महिला मंडळी, म्हातारी असायची मोठीच्या मोठीची, टप्पूच्या टप्पू असायची ती सासू आणि सून असायची लहान. वयाच्या 5व्या वर्षी त्या कन्येचं लग्न व्हायचं. किती? वयाच्या 5व्या वर्षी. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये ऐका, कन्येचे लग्न होत होते. कोणाचे? कन्येचे. आता कन्येचे लग्न होत नाही शंकर महाराज, आता लग्न होतात बायाची. कोणाचे? बायाचे. तुम्ही म्हणता कशावर म्हणता बायाची? आता वयाच्या 32व्या वर्षी, आता वयाच्या 32व्या वर्षी म्हटल्यानंतर बायाचं नाही तर कोणाचं. आता आपण लग्नामध्ये पत्रिका छापतो आणि त्या नवरदेव नवरीच्या नावाखाली आपण छापतो बरं का, लिहितो काय, आमक्याची द्वितीय कन्या, तृतीय कन्या, चतुर्थ कन्या असं लिहितो का नाही. काही दिवसांनी तसं छापायची गरज पडणार नाही बरं का. गुंजणार काय छापावं लागेल? तगडोबा धंडोबा फत्तर पोडे यांची जरगट कन्या, जरगट कन्या. आणि धोत्रेराव सदरेराव टोपीकर यांचे खोड चिरंजीव. बरं, आता जरगट कन्याचा खोड चिरंजीव जीवाचा विवाह म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो, बायाचा का कन्येचा?
वयाच्या 32व्या आणि 35व्या वर्षी. अहो 35-40 वर्षाचे आणि तर आणि कितीतरी टोनगे नवरदेव दाखवतो मी तुम्हाला. त्यांचे लग्न व्हायला तयार नाहीत. ते लग्नाला उभा राहिलं तुम्हाला सांगतो ते तिसऱ्यांदा आहे का पहिल्यांदा आहे त्याचाच मेळ लागायचं काम. विठाला विठाला माझं सांगण्याचं तात्पर्य पूर्वीच्या काळामध्ये सासूरवास असायचा, सासूरवासण्याचं जीवन असायचं. पण आता तो विषय राहिलेला नाही बरं का. कारण ती सासूरवासीन वयाच्या 5व्या वर्षी नांदायला जायची. अरे ज्या वेळेला आईच्या कुशीमध्ये झोपण्याचं ते वय असायचं, आईच्या पदराला धरून गावभर फिरण्याचं वय त्या कन्येचं त्यावेळेला असायचं. आईला खाऊ मागण्याचं वय त्या कन्येचं त्यावेळेला असायचं. आणि आईच्या कुशीत झोपून रात्रभर झोपण्याचं वय त्या कन्येचं असायचं. आणि त्यावेळेला तिचं लग्न व्हायचं बरं का. आणि आईच्या कडेवरून तिला ओढल्या जात होतं आणि नांदायला पाठवायचं. नवरा म्हणजे काय असतो हे तिला कळत नसं. सासरा म्हणजे काय आहे हे तिला कळत नसं. ज्ञानोबारायांच्या भाषेत जर सांगायचं जर झालं तर मीच नवरी आहे का याचं तिला भान नसायचं. मी कवनाती मज सांगा कोणी, वऱ्हाड आलिया वऱ्हाडची, कोणती वरमाय कोण तो वर बाप, कोण तो मंडप नाही ओळखीत. अरे मीच नवरी आहे का याचं तिला भान नसायचं. आणि आईच्या कुशीतून मावशीच्या कुशीतून तिला ओढल्या जायचं आणि नांदायला पाठवायचं. महाराज त्या लेकराला त्यावेळेला भान नसायचं. 5 वर्षाचं वय असायचं त्या लेकराचं. आणि त्या 5 वर्षाच्या लेकराला तुम्हाला सांगतो नांदायला पाठवायचं. कुठं नांदायला पाठवायचं. आणि त्या 5 वर्षाच्या लेकराला त्या सासून पहाटच्या समयाला म्हणजे पहाटे 5 वाजता दळण दळायला लावायला उठवायचं. पहाटच्या समयाला त्या 5 वर्षाच्या मुलीला दळण दळायला लावायचं. आणि सासूचं उठवणं म्हणजे नाजूक कव, सासूचं उठवणं म्हणजे कवळं. आईच्या उठवण्यासारखं नाही महाराज. आईचं उठवणं वेगळं. अरे ज्या वेळेला ती मुलगी सासर घरून नांदून येते आणि सासर घरून ती मुलगी माहेर घरी आल्याच्या नंतर ती 8 वाजेपर्यंत झोपत असते. किती वाजेपर्यंत? 8 वाजेपर्यंत. आणि 8 वाजेपर्यंत झोपल्यानंतर तिचा भाऊ तिला म्हणत असतो, ताई तू आम्हाला ओवळण्यासाठी करदोडा बांधण्यासाठी आली का झोपायला आली? 8 वाजले उठ ना. आणि मग त्यावेळेला आईनं त्या मुलीला त्या भावाला म्हणायचं, अरे झोपू दे रे माझ्या लेकीला. 50 माणसाचा उठारेखा करून आली ती, झोपू दे तिला. आणि मग त्या मुलीनं 10 वाजेपर्यंत झोपायचं. आणि 10 वाजेपर्यंत झोपल्यानंतर काही वेळानं आईनं तिला उठवायला जायचं. असा उशाखाली हात घालायचा, तिचं मुंडकं आपल्या छातीशी धरायचं. बुचडा सुटलेला असायचा, दंड थोपटायचा, गालाचा आलापाला घ्यायचा, गालाचा मुका घ्यायचा, गालावरून हात फिरवायचा आणि म्हणायचं, बाई माझ्या लेकीची फार जाईना, खानदाने हाडे म्हणून सहन करते, नाहीतर दुसरीनं सहन केलं नसतं. उठ माय, कुठपर्यंत झोपते? देव बापा डोक्यावर आला म्हणजे सूर्य माथ्यावर आला. उठ माय, असं माय म्हणून तोंडावरून हात फिरून गालाचा आलापाला घेऊन त्या आईनं त्या मुलीला उठवायचं. हे झालं आईचं उठवणं बरं का. आणि सासूचं उठवणं तुम्हाला सांगतो, सासूनं काचा काचा पाय रगडायचे, गालगुसा धरायचा, गालावरती मारायचं, वेणीला धरायचं आणि फार 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 उडीत आणायचं आणि म्हणायचं, बापाची माता खाते, लाज वाटते का, शरम वाटते का, पहाड झाली तशी घोरायला लागली. आणि मग तुम्हाला सांगतो, वेणीला धरून ओढल्याच्या नंतर त्या 5 वर्षाच्या लेकरानं त्या सासूकडे पाहायचं आणि वाघाने जशी शेळी धरावी तसा तिच्या हृदयाचा बांध फुटायचा. आणि मग त्या सासूनं तिला त्या जात्यावरती न्यायचं, 5 पायल्याचं दळण तिच्या समोर टाकायचं आणि म्हणायचं, हे दळण दळ. आदल्या दिवशीच हाताला फोडं आलेली असायची. त्या मुलीनं त्या हाताकडे पाहायचं आणि ढसढसा रडायला सुरुवात करायची. आणि तुम्हाला सांगतो, रडायचं जर झालं तर मोठ्याने रडायचं नाही,
मोठ्याने जर रडलं आणि शेजारणीला जर आवाज गेला तर शेजारीण म्हणेल सुनेला तकलीफ देते म्हणून तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायचा आणि रडायला जर लागलं तर सासूनं म्हणायचं का ग तुझी काय माय मेली का काय कशा करता रडते आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो तिच्या हृदयाचा बांध फुटायचा आणि धुना पिळल्यानंतर जसे टपा टपा ठेंब गळतात तसा तिच्या हृदयाला पीळ पडायचा आणि तिनं मनात म्हणायचं बाई मला काय पुरायचं इथं पुरकी पण माझ्या आईपर्यंत कशाला जाते आणि तुम्हाला सांगतो त्या सासूनं तडा तडा बोलायचं गालावरती मारायचं जात्यावरती न्यायचं आणि म्हणायचं हे दळणदळ त्या जुन्या काळातल्या सासूरवासणीची ही गोष्ट आहे कागा सासूरवासी मद कागा सासूरवासी मद हे भगवंता सासुरवासी मन कागा सासुरवासी मन हे भगवंता सासुरवासी मन आपुलिया सदा स्वातंत्र्य नाही आपुलिया सदा स्वातंत्र्य नाही कागा सासुरवासी मन कागा सासूरवासी मज केले भगवंता आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही आणि मग त्या सासूरवासनीनं ते दुःख सहन करायचं आणि जसा दिवाळीचा सण जवळ येईल तशी हृदयाला ओढ लागायची सारखी आठवण यायची घटका बोटे दिवस मोजी धरुणिया माप पंढरपुरी आहे माझा माय बाप घटका आणि दिवस त्या मुलीनं मोजायचे येतिया पुसे जातिया धाडी निरोप पंढरपुरी आहे माझा माय बाप आणि मग त्या मुलीनं तुम्हाला सांगतो येणाऱ्या जाणाऱ्याला विचारावं माझ्या माहेरचं कुणी भेटलं का हो आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत आमच्या साधू संतांच्या जर भाषेत जर सांगायचं जर झालं तर त्या मुलीच्या अंतःकरणाची किती ओढ असायची दिवाळीच्या मुळा दिवाळीच्या मुळा भेटी असावरी दिवाळीच्या मोळा भेटी असावरी दिवाळीच्या मोळा दिवाळीच्या मोळा भेटी असावरी दिवाळीच्या मोळा भेटी असावरी दिवाळीच्या मोळा दिवाळीच्या मुळा भेटी असावरी पाहत सेवा तुली पण माहेराची बोला दिवाळीच्या भेटी असावरी पाहत सेवा भेटी आसवली पाहत से वाटुली माहेराची दिवाळीच्या मुळा अतिशय गोड चिंतन आहे पहा त्या दिवाळीच्या मुळासाठी त्या मुलीने अश्रू गाळावेत
आणि पान ओट्यावरती पाणी भरण्यासाठी गेल्यानंतर त्या विहिरीतून पाणी शेंदत असताना, त्या विहिरीतून पाणी काढत असताना एखाद्या सखीनं म्हणावं, का ग अजून तुला मूळ आलं नाही? आणि मग त्या मुलीनं मनाचं समाधान करण्यासाठी, मनाचा विरंगुळा करण्यासाठी तिनं नुसतं म्हणायचं, अजून का दिवाळी थोडीच झाली, येतील ना माझे बाबा आणि माझी आई मला विसरणार नाही, येतील ना, असं तिनं मनाचं समाधान करून घ्यायचं. पण तिच्या सखीनं बोललेले शब्द तिच्या अंतःकरणाला भिडायचे, अंतःकरणामध्ये घर करायचे आणि ती पाण्याने भरलेली कळशी आपल्या कमरेवरती घ्यायचं आणि ज्या रस्त्यानं गाडी येते त्या माहेरच्या रस्त्यानं धुराळा उडवीत आलेल्या गाडीकडे तिनं पाहायचं आणि देहभान विसरून तिला त्या कमरेवरच्या कळशीचं तिला ओझ सुद्धा व्हायचं नाही आणि त्या गाडीतून कोणी उतरते का हे पाहायचं, टक लावून पाहायचं आणि कोणी जर त्या गाडीतून जर नाही उतरलं तर जीवाचा चोळामोळा व्हायचा. घरी जायचं, ती घागर त्या रांजणामध्ये रेचवायची, घराच्या कोपऱ्याला जायचं, 2 अश्रू गाळायचे. पण तुम्हाला सांगतो त्या सासरच्या मंडळी समोर रडण्याचं सुद्धा स्वातंत्र्य पूर्वीच्या काळामध्ये नव्हतं. रडायचं सारखं चित्त लागलेलं असायचं. कांड्यावरती दिवस मोजायचे, मी किती दिवस, किती वर्ष, किती महिने आणि किती तास झालं मी माहेराहून येऊन. सारखी तिनं आठवण काढायची. संध्याकाळी झोपल्यानंतर तिचं चित्त खाण्यात नाही, तिचं चित्त झोपण्यात नाही, तिचं चित्त शृंगार करण्यात नाही, कुणाला बोलण्यात नाही. झोपली तर डोळ्याला डोळा नाही, सारखं टाका 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 वरच्या छताकडे तिनं पाहायचं. विठाला विठाला विठाला. संध्याकाळी झोपल्यानंतर तिचं चित्त खाण्यात नाही, कोणाला बोलण्यात नाही, शृंगार करण्यात नाही. सारखं तिनं झोपली तर डोळ्याला डोळा नाही, सारखं टाका 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 वरच्या छताकडे तिनं पाहायचं. आणि आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी किती गोड वर्णन केलेले. दिवाळीचा कधी येईल निरोप, माहेरीचा कधी येईल निरोप, मनोन या झोप डोळा नाही. माहेरचा निरोप कधी येईल म्हणून डोळ्याला झोप नाही. सारखं टाका 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 तिनं वरच्या छताकडे पाहायचंय. कधी माझे बाबा, कधी माझे भाऊ राया मला न्यायला येतील. त्याकरता त्या मुलीनं तळमळीनं वाट पाहायची. एक एक घटका तिला युगात समान वाटायचा. आणि मग तुम्हाला सांगतो त्या मुलीनं जुन्या काळातली गोष्ट आहे पहा. त्या मुलीला वाटायचं माझ्या बापाला माझा विसर तर पडला नसन ना ग, कारण माझ्या बापाला 7 मुली. तर लोकाचे साल घालता घालता, लोकाची मजुरी करता करता, कबाड कष्ट करून माझ्या बापाचे हाड उकळून गेले. 7 मुलीचे बाळंतपण करता करता, लग्न करता करता माझा बाप थकून गेला. आणि कुठपर्यंत आणील मुलीला तरी, आणि मी तरी का म्हणून बरं वाट पाहावी. आणि मग तुम्हाला सांगतो पण तिचं मन मानायचं नाही. माझ्या बापानं जरी अंतकरण कटू केलं तरी माझ्या आईला नाही दम निघायचा. त्याकरता त्या मुलीनं तुम्हाला सांगतो आईला निरोप पाठवायचा. आणि एका कविकर्त्यानं अतिशय गोड वर्णन केले बरं का. आणि निरोप जरी पाठवायचा झाला माहेराला तरी सासरच्या मंडळीला कळलं नाही पाहिजे की कोणाच्या हाताने निरोप पाठवलाय म्हणून. सासूला जर कळलं तर सासू म्हणेल फार नांदून ठणकलीस का. त्याकरता त्या मुलीनं तुम्हाला सांगतो सासूला न कळता माहेराला निरोप पाठवायचा. आणि कोणाच्या हाताने निरोप पाठवायचा, एक कवी करते अतिशय गोड वर्णन करतायत बरं का. वाऱ्याच्या हाताने निरोप पाठवायचा. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांगाईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतावत. विसरली काग भादव्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखाला ग मनाच बल.
फिरून फिरून सये जीव वेडावतो चंद्र कळेचा गसेव बोला चिंब होतो आले डोळे भरूने गळाने दाटला माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला माहेरची आठवण तिनं सारखी कळायची आणि वाऱ्याच्या हाताने रोप द्यायचा बाबा जाऊन सांग माझ्या आईला जाऊन सांग माझ्या बापाला पण माझ्या बापाला दुःखाची गोष्ट तू सांगू नकोस तू जर माझ्या दुःखाची जर गोष्ट जर त्यांना सांगितलीस ना तर माझे आई बाबा दुःखी होतील सुखी आहे अशी पोर सुखी आहे अशी गोष्ट माझ्या आईच्या कानात सांग कारण खानदानी मुलगी कधीच आपल्या सासरचं दुःख माहेराला सांगत नसते जर का मी माझ्या सासरचं दुःख जर माहेराला जर सांगितलं तर माझे बाबा दुःखी होतील माझी आई दुःखी होईल माझा भाऊ दुःखी होईल माझ्या बहिणी दुःखी होतील माझ्या भावजाया दुःखी होतील माझी मावशी दुःखी होईल आपल्या सासूरवासाची आणि कर्माची कहाणी कर्माची व्यथा त्यांच्या कानापर्यंत जाऊ द्यायची नाही एकटीनं दुःख सहन करायचं त्यांच्या कानापर्यंत सुखाची गोष्ट गेली पाहिजे म्हणून त्याकरता ती मुलगी वाऱ्याच्या हाताने निरोप द्यायची बाबा सुखी आहे पोर सांग आईच्या कानात पण आई भाऊसाठी परी मन खंतावत त्यांच्या भेटीची इच्छा होते रे डोळे भरून लहान्या दादाला पाहावंसं वाटतं त्याकरता तुम्ही मना एकदा न्यायला या आणि म्हणून त्या जुन्या काळातली सासूरवासीन पाखराच्या हाताने निरोप द्यायची ऋण झुन रे पाखरा जा माझ्या माहेरा कमानी दरवाजा त्यावरी बैस जा माझ्या बापाचा कमानी दरवाजा आहे आणि त्याच्यावर जाऊन बैस आणि सुखी आहे अशी गोष्ट माझ्या तू आईला सांग आणि ज्ञानोबरांच्या सुद्धा अंतःकरणाची अशीच अवस्था आहे सासूर वासीन माहेराची जितकी काळजी करते तितकीच आमच्या जगद्गुरु तुकोबरांच्या अंतःकरणाची अवस्था आहे करुणेची तळमळे आणि अंतःकरणाची व्यथा आहे आणि ज्ञानोबरांच्या सुद्धा अंतःकरणाची अशीच अवस्था ज्ञानोबराय सुद्धा कावळ्याला सांगतायत कधी येईल रे माझा भगवान परमात्मा आणि कावळ्याच्या हाताने निरोप देणाऱ्यांनी आणि कावळ्याच्या हातानं आपल्या माहेराची आठवण करून देणारी ज्ञानोबराय सांगतायत जा कावळ्या पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे आणि मग त्या सासूर वाटणीच्या डोक्यावरून कावळा ओरडत किंवा काव काव करत गेला की तिनं समजायचं नक्कीच आज माहेराचं माझ्या प्रेमाचं मला कुणीतरी न्यायला येणार आहे घरामध्ये चूल फुरफुरली की तिनं समजायचं आज नक्कीच माझ्या प्रेमाचं माझ्या जीवाचं कुणीतरी मला न्यायला येणार आहे म्हणून असं तिनं शकून समजायचं जशी त्या मुलीच्या अंतःकरणाची अवस्था आहे आपल्या माहेराला जाण्यासाठी तशीच आमच्या जगद्गुरु तुकोबरांच्या सुद्धा अंतःकरणाची व्यथा आहे पंढरपूरला जाण्यासाठी जी जगद्गुरु तुकोबरांची अवस्था आहे तीच ज्ञानोबरांच्या अंतःकरणाची अवस्था आहे जी ज्ञानोबरांच्या अंतःकरणाची अवस्था आहे तीच नाथ महाराजांच्या अंतःकरणाची अवस्था आहे जी नाथ महाराजांच्या अंतःकरणाची अवस्था आहे तीच जगद्गुरु तुकोबरांच्या अंतःकरणाची अवस्था आहे आणि जगद्गुरु तुकोबराय सुद्धा एके ठिकाणी म्हणतात पंढरीये माझे माहेर साजोली पंढरीये माझे माहेर साजोली बोला बोला पंढरीये माझे माहेर साजोली हो पंढरीये माझे कांडणी गाऊ किती ओलिया कांडणी गाऊ किती पंढरीये माझे माहेर साजनी पंढरीये माझे माहेर साजनी राही रखुमाबाई सत्यभामा माता
पंढरी माझे माहेर साजनी, पंढरी माझे माहेर साजनी. आणि नाथ महाराजांच्या सुद्धा अंतःकरणाची अशीच अवस्था आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. सज्जनांनो, आपल्याला कधीतरी वाटलं पाहिजे की माझं माहेर पंढरपूर आहे म्हणून. त्या सासूर वाटणीची, त्या तळमळणाऱ्या कन्येची मी तुम्हाला व्यथा सांगत होतो. आपल्याला कधीतरी वाटलं पाहिजे की माझं माहेर पंढरपूर आहे म्हणून. वाटावं, पण नाही वाटत. नाही ओढ लागत त्या आपल्याला भगवान परमात्म्याची. इतकी ओढ लागावी त्या भगवान परमात्म्याची, म्हणून त्या मुलीला ओढ लागली. त्याकरता त्या मुलीनं कावळ्याच्या हातानं, पाखराच्या हातानं निरोप दिला. पण कोणी येत नाही असं पाहिल्याच्या नंतर मनाची तळमळ व्यथा झाली, आग झाली, अंगार झाली. कशी तळमळी चित्त घातली आणि लाहीच या परी. तव्यावर एखादा ज्वारीचा म्हणा, बाजरीचा म्हणा कण टाकावा आणि तो जसा त्या तापलेल्या तव्यावर ताड 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 उडतो आणि त्याची जशी लाही होते तशीच त्या मुलीच्या अंतःकरणाची लाही लाही होत असते. आणि ती मुलगी म्हणत असते, कधी येईल रे मूळ मला. आणि मग तुम्हाला सांगतो, तिकडं माहेर घरी काय व्यथा व्हायची. एक दिवस तिच्या आईनं तिच्या बापाला म्हणजे तिच्या पतिराजाला म्हणावं, अहो आपल्या लहान्या छकुलीला दिवाळीला घेऊन यायचं नाही का. आणि मग बापानं म्हणायचं, अगं कुठपर्यंत मी कष्ट सहन करू. 7 मुलीत ना मला. आताच एका लग्नातून मी पार पडलोय आणि पुन्हा मुलीला आणायचं माझ्याच्यानं नाही होणार. मग आईनं म्हणायचं, का कसं करता नाही आणायचं. बापानं म्हणायचं, अगं विष खायला पैसा नाही. काय विष खायला पैसा नाही आणि मुलीला कुठलं आणू. मग तिनं सांगायचं, अहो तुम्ही पैसे खर्च करू नका, फक्त तुम्ही माझ्या मुलीला घेऊन या. बापानं म्हणायचं, अगं घेऊन या, पण कसं घेऊन या. आणायला जायला तर पैसा पाहिजे ना. आपल्याच्यानं गरिबीच्यानं काही आहे का आपल्याजवळ. आईनं म्हणायचं, अहो मालकाची बैलगाडी मागा आणि तिला त्या मुलीला माझ्या त्याच्यात घेऊन या. बापानं म्हणायचं, अगं इथं आल्यानंतर तिला साडी चोळी तर करावं लागेल का नाही. आईनं म्हणायचं, तुम्ही काहीच काळजी करू नका. त्यावेळेला बापानं म्हणायचं, तू काय करणार. अगं इथं आल्यानंतर तिला साडी चोळी तर करावं लागेल ना. साडी चोळी जर नाही केली ना तिला, तर सासू काय म्हणेल तिला. नुसती टेकीनं नेली आणि पोरगी तशाला तशी वापस आणून घातली. तुझ्या बापाला काही लाज वाटते का नाही. माझे लाज चव्हाट्यावर मांडल्या जाईल ना ग. अजून हुंड्याचेच पैसे माझ्याकडून गेले नाहीत. मला का माझ्या मुलीबद्दल प्रेम नाही का. मला का माझ्या मुलीबद्दल अंतःकरणामध्ये तळमळ नाही का. पण काय करू, विलाज नाही. मग आईनं म्हणायचं, अहो तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही एक पैसा सुद्धा खर्च करू नका. बापानं म्हणायचं, तू काय करणार. मग आईनं म्हणायचं, मी पैसे देते. बापानं म्हणायचं, कुठले देणार तू. का रोजानं जाणार. नाही, रोजानं नाही जाणार. बाई मला माहीत होतं तुम्ही आयत्या टायमाला माझ्या छकुलीला, माझ्या राणीला तुम्ही आणायला जाणार नाहीत. मला हे माहीत होतं, म्हणून मी कधी भाजीतले 4 आणे, मी कधी भाजीतले 8 आणे, भाजीतला 1 रुपया असं करून करून 1 वर्षापासून मी त्या गाडग्यामध्ये पैसे जतन करून ठेवलेत. आणि मग त्या आईनं ते पैशाचं गाडगं त्या पतिराजाच्या समोर रिचवायचं आणि त्या पतिराजानं त्या पैशाकडे पाहायचं आणि म्हणायचं, अगं किती दिवसापासून सासून ठेवलेत. आईनं म्हणायचं, बाई मला माहीत होतं तुम्ही माझ्या मुलीला आणायला जाणार नाहीत. त्या माझ्या आतड्या कातड्याच्या कन्येला माझा आणल्याशिवाय भागणार नाही. म्हणून ती आई त्या असे पैसे दाखवायची आणि म्हणायची, याचे तिला साडी चोळी करा, मी तुम्हाला तकलीफ देणार नाही. अहो किती जरी पैसा खर्च केला आणि किती जरी बापानं कष्ट केलं त्या मुलीच्यासाठी, तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, ती मुलगी जन्मल्यापासून 3ऱ्या 4थ्या वर्षापासून त्या भावाचं आणि बापाचं केलेलं काम, त्या कामाची मजुरी सुद्धा त्या बापानं त्या मुलीची जात नाही. शेवटच्या क्षणापर्यंत किती जरी बापानं तिच्या लग्नामध्ये हुंडा दिला, शिक्षणासाठी किती जरी खर्च केला, तरी सुद्धा त्या मुलीच्या कामाची मजुरी सुद्धा त्या बापाच्यानं त्या भावाच्यानं जात नाही. म्हणून तुम्ही काय करा, त्या माझ्या मुलीला तुम्ही घेऊन या बरं का. मग तुम्हाला सांगतो, त्या बापानं मोठ्या मुलाला पाठवायचं बरं का. ऐकाल, माझ्याकडे लक्ष द्या.
खूप गोड चिंतन आहे. त्या बापानं आपल्या मोठ्या मुलाला पाठवायचं. मोठा मुलगा म्हणजे सगळ्यात लहान बरं का, त्याला पाठवायचं. त्याला मालकाची बैलगाडी द्यायची. आणि मग तुम्हाला सांगतो, तो भाऊ मुलीला आणायला जायचा. तो पुढे निरोप जायचा. शकून व्हायला लागले. तिकून गाडी यायला लागलेली पाहितली. डोळा उडवेत गाडी तिकून आलेली पाहितली. आणि मग डावा डोळा लवायला लागला. बाहूस पुरण पाहू लागले की तिनं समजायचं आज नक्कीच माझ्या प्रेमाचं, माझ्या माहेराचं मला मूळ न्यायला येणार आहे म्हणून. हा करता भाऊरायाची गाडी आली. आणि गाडी आल्याबरोबर त्या सासरच्या मंडळीनं त्या गाडीच्या समोर सुद्धा जायचं नाही बरं का, समोर सुद्धा जायचं नाही. त्या मुलानं त्यांना रामराम करायचा. त्यानंच खाली उतरायचं. मेहुण्याला आणि बहिणीच्या सासऱ्याला नमस्कार घालायचा. त्यानंच गाडीच्या खाली उतरायचं. त्यांनी घातला तर घालायचा नमस्कार, नाही तर घालायचा सुद्धा नाही बरं का. त्यानंच बैल सोडायचे. आणि बरोबर आणलेला ज्वारीचा कडबा त्यांच्या समोर टाकायचा. आणि मग ती गाडी आलेली पाहितल्याबरोबर त्या मुलीनं तटस्थ त्या गाडीकडे पाहायचं. आणि त्या हुरळून गेलेल्या मुलीला, आपल्या भावाला, आपल्या दादाला बसायला टाकावं याचंही भान नाही. आपल्या भावाला प्यायला पाणी नेऊन द्यावं याचंही भान नाही. ती हुरळून गेलेली, अंतःकरणाची व्यथा झालेली, काळीच मोठं झालेलं, आता मी माझ्या माहेराला जाणार आहे या आनंदाच्या भरात ती आपल्या सखीला, ती आपल्या मैत्रिणीला काय म्हणते तीच अवस्था जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितली. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन आता, आपुल्या माहेरा जाईन मी 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 आता, आपुल्या माहेरा जाईन. वा वा, बोला बोला काय आपुल्या माहेरा जाईन मी आता, 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 आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरुपया संता हाती आला, निरुपया संता हाती आला, निरुपया संता हाती आला. माझे ऐकिले गाणी, दुःख माझे ऐकिले गाणी, दुःख माझे ऐकिले गाणी, दुःख माझे ऐकिले गाणी. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संत हाती आला. जगद्गुरु तुकोबरायांची जी अवस्था आहे तीच सगळ्या संत महात्म्यांची अवस्था आहे. आणि ज्ञानोबराय सुद्धा हरिपाठाच्या शेवटच्या अभंगात म्हणतात बरं का, जाईन गे माई तया पंढरपुरा, जाईन गे माई तया पंढरपुरा, तया पंढरपुरा. ज्ञानोबरायांच्या सुद्धा अंतःकरणाची अशीच अवस्था आहे. आणि मग त्या मुलीनं आपल्या अंतःकरणाची तळमळ, आपल्या अंतःकरणाची व्यथा आपल्या सखीजवळ सांगावी. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. आणि मग माझ्या बापानं मी सांगितलेला निरोप माझ्या बापाच्या कानावर गेला. आणि त्यांनी माझं सुख दुःख त्यांच्या कानानं ऐकलं.
तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. सुख दुःख माझे ऐकिले कानी, 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 कळवळामणी करुणेता, कळवळामणी करुणेता, सुख दुःख माझे ऐकिले कानी, सुख दुःख माझे ऐकिले सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा म्हणे करुणेचा. आणि त्यांनी माझं सुख दुःख त्यांच्या कानानं ऐकलं, कारण त्यांच्याच अंतकरणामध्ये कळवळ आहे ना माझ्याबद्दलचा. त्यांच्याशिवाय कोण आहे माझ्या अंतकरणाला विसावं देणार. आणि म्हणून माझ्या आईनं माझ्या बापाला समजून सांगितलं, आणि मग माझ्या बापानं ही मला बैलगाडी पाठवली. कशा करता? मला नेण्याकरता ही बैलगाडी पाठवली. आणि मग काय झालं, पूर्वीच्या काळामध्ये गरिबीच्यानं काही नसायचं बरं का. मुलीला ऊन लागून आहे म्हणून त्या बैलगाडीवर अशी करंदीच्या फोकाती सावली करायची बरं का. करंदीच्या फोकाती सावली करायची, त्याच्यावर एक चादर टाकायची. का तर त्या मुलीला ऊन लागलं नाही पाहिजे. एवढ्या कोवळ्या अंतकरणानं बापानं त्या मुलीच्या जीवाची व्यथा जाणायची. आणि तेच जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या तिसऱ्या चरणात करुणी सिद्ध मूळ लावले भातुके, करुणी सिद्ध मूळ लावले भातुके, करुणी सिद्ध मूळ लावले भातुके, करुणी सिद्ध मूळ चावले भातुके, ते दिसे के न्यावयासी, ते दिसे के न्यावयासी, ते दिसे के न्यावयासी, सुख दुःख माझे ऐकिले कानी, सुख दुःख माझे करुणे सिद्ध मूळ सावले भातुके, येती दिसे एके न्यावयासी. आणि मग तुम्हाला सांगतो, त्या बापानं त्या गाडी बैलावर अशी करंदीच्या फोकाची सावली करायची. आणि मग ती मुलगी म्हणते, त्याच्यात माझी नेण्याची व्यवस्था केली. किती करुण आहे माझ्याबद्दल माझ्या बापाची. तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये अशी न्यायला बैलगाडी यायची. आजीला माहीत असेल बरं का. पूर्वीच्या काळात अशी न्यायला बैलगाडी यायची. आता बैलगाडीचा प्रवास राहिलेला नाही. पूर्वीच्या काळामध्ये अशी मुलगी माहेर घरून सासर घरी निघाली की गाडीच्या पाठीमागे तोंड करायची बरं का. माहेर घरून सासर घरी निघाली की गाडीच्या पाठीमागे तोंड करायची. आणि सासर घरून माहेर घरी निघाली की गाडीच्या पुढे तोंड करायची. कारण तिला वाटायचं कधी माझं माहेर येते. तिला वाटायचं कधी माझं माहेर येतंय. गाडीचा प्रवास, बैलगाडीचा प्रवास कमी वाटायचा, वेग कमी वाटायचा. पंख असते तर उडून गेले असते असं तिला वाटायचं बरं का. पंख असते तर उडून गेले असते. गाडी दामानं चालली की तिला सहन होत नसायची. म्हणून ती काय करायची, सासर घरून माहेर घरी निघाली की गाडीच्या पुढे तोंड करायची. आणि माहेर घरून सासर घरी निघाली की गाडीच्या पाठीमागे तोंड करायची. जगद्गुरु तुकोबारायांनी दोन्ही गोष्टी सांगितल्या बरं का. कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, मागे पर तोणी पाही, मागे पर तोणी पाहे, मागे पर तोणी पाहे, मागे पर तोणी पाहे, तैसे